पाहायला मिळतंय. तालुका हाफ सुरू आहे, त्यामध्ये आपण मॅच पाहिली. मैत्री ग्रुप जावळी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये 32 शिराळा. 3 षटकांची मॅच आहे. चला मॅच लगेच सुरुवात करा. सकाळपासून पहा, पावसाची सुरुवात आता झाली आहे. पाऊस नव्हता सकाळपासून आणि पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झालाय. फिल्डर आहे लॉंग ऑन मध्ये, चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट. यावेळेस देखील पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटड्राईव्हचा प्रयत्न जरूर झालाय. चांगला बॉल तिथे स्टॉप करण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि ह्या बॉलवरती आणखीन एक धाव कंप्लीट करण्यामध्ये नक्कीच यश आलंय. टोटल 3 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. राहुल गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंडला दीपक. यावेळेस प्रॉपर टायमिंग होत नाहीये. बॉल थर्ड मॅनला गली रिजन मधून ट्रॅव्हल होत असताना मात्र पाहायला मिळतोय आणि ह्याही बॉलवरती 2 धावा कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळतोय. पावसाची सुरुवात झाली आणि रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. तालुका हाफ क्रिकेट मधले आपण पाहायला गेलं तर तुल्यबल संघातल्या लढत पाहायला मिळाली आणि दोन्ही संघाने एक मॅच जिंकली आहे. इथून कोणता संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल? 2 तुल्यबल संघ आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. पंचांचा इशारा नो बॉल. शरीरापासून थोडासा वरती टाकण्याचा प्रयत्न. नो प्लस चौकार. टोटल 5 धावा धावफलकावरती येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. नो प्लस चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती. रीडचा बॉल उडवलाय. बॉल उंच पुरा गेलाय, पाहावं लागेल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. मानाचा चषक चौकार. स्लॉट मध्ये होता, फ्लिप करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर होते त्या ठिकाणी आणि त्यांच्या आवाक्या बाहेर बॉल निघून गेला 4 धावांसाठी. दीपकच्या बॅट मधून 2 चौकार आतापर्यंत पाहिलेत. बॅटची गडा. कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. कॉट बिहाइंड विकेटचा प्रयत्न मात्र नक्कीच होता, परंतु विकेट किपरने आता लाईन मिस केली आहे. जीवदान मिळालंय मी म्हणेन दीपक यांना. समोर मारलाय ऑन दी अप. बॉल सीमा पार. स्ट्रेट हिट. ग्रेट हिट. षटकार. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. जबरदस्त बॅटिंग इथे दीपकच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळते. अगदी समोर खेचण्याचा प्रयत्न झालाय. ऑन दी अप फटका. स्ट्राईक डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. टीमची धावसंख्या 20-0. 20 धावा धावफलकावरती लागलाय. टीम 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन. भामगर गावचे विकास सावले गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळते. विकासकडे क्षमता आहे, परंतु संघाचा विकास करतील का? सलामीची जोडी फोडण्यामध्ये या गोलंदाजाला यश येईल का हे मात्र पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मिडल ओव्हर मध्ये विकासला मात्र प्राचारण केले गेलंय. पहिला बॉल सचिन यांच्यासाठी. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती रिलीज केलाय. बॅटचा फेस आधीच क्लोज झाला. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव पद्धतीचा चेंडू मात्र हाताळलाय. डॉट बॉल आलाय. पहिला बॉल. पावसाची रिमझिम सुरुवात.
शॉर्ट बॉल होता, शॉर्ट पिच डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. याही बॉलवरती पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. पावसाच्या सरी बरसत आहेत आणि टायमिंग कुठेतरी जुळणं महत्वाचं असेल, परंतु जबरदस्त गोलंदाजी मिडल ओव्हर मध्ये विकासच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा टाकलाय, बॉल हवेत आहे, उंच पुरा गेलाय. फाईन लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना मात्र पाहायला मिळतो. फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि आपण पाहायला गेलं तर याही बॉलवरती मात्र 2 धावा अंकित होतील. जास्त काही मिळणार नाहीये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवरती. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. मिडल ओव्हर मध्ये विकास गोलंदाजी नमुना इथे पेश करत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाहीये. पुढचा बॉल अक्कू टप्प्याचा बॉल होता, दिशा देण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न पंच शहानिशा करतायत. शशी साटम सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. बघा विनंती असेल, रिव्ह्यू वगैरे काही नाहीये. पंचांचा जो निर्णय असेल तो निर्णयाचा सन्मान करा आणि मॅच कंटिन्यू करायची आहे. रिव्ह्यू नाहीये. पंचांना जर वाटेल तरच पंच रिव्ह्यू घेतील, अन्यथा जे ऑनफिल्ड पंच आहे जो निर्णय दिलाय त्या निर्णयाचा तुम्हाला सन्मान करावा लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर टाकण्याचा प्रयत्न सातत्याने होत असताना मात्र पाहायला मिळतोय. सुरुवात षटकाची चांगली झाली होती, परंतु 2 चेंडू खराब हाताळलेत. पुन्हा ट्रॅकवरती गोलंदाजी कुठेतरी येणं महत्वाचं असेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 या धावसंख्येवरती. ओहो, इनसाइड आउट थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय बॉल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन माने या नामाने त्यांच्या पाठमधून बिग ब्लास्ट षटकार. काय फटका होता. बॅडमिंटन स्ट्रोक तिथे पाहायला मिळाला. जबरदस्त टायमिंग या बॉलच्या पाठीमागे पाहायला मिळालं. टप्पा पडला तर थोडासा खालती राहिलाय. ऑन साइडला टर्न केलाय बॉलला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. विकेट किपर एंड कडे थ्रो करत असताना मात्र ही धाव वेगाने कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32. 32 धावा धावफलकावरती लागत असताना टीम 32 शिराळा टीमच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावरती तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू कक्ष पूर्णपणे भरलेलं पाहायला मिळतंय. तालुका हाफ मधले 2 टीम मध्ये ही स्पर्धा मॅच रंगताना पाहायला मिळते. बॅटची कडा लागली आहे. चेंडू अगदी थर्ड मॅनला जात असताना मात्र पाहायला मिळतोय. थोडेसे डेंजर झोनला असताना मात्र पाहायला मिळालंय. फेकी खराब आणि त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर आणखीन एक धाव. सचिन माने हेच सांगत होते की आणखीन एक धाव होऊ शकते. कॉलिंग नव्हतं, दीपकचं थोडंसं लक्ष नव्हतं आणि त्यानंतर मात्र रन कंप्लीट करत असताना रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का टीम 32 शिराळा टीमला लागतोय. दीपक रनआउटच्या स्वरूपात आउट होत असताना मात्र पाहायला मिळतोय. दोन धावा कंप्लीट झाल्या आणि तिसरी धाव घेत असताना मात्र दीपक रनआउटच्या स्वरूपात बाद होतात आणि दीपकची जागा घेण्यासाठी मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमर गायकवाड याही खेळाडूची चर्चा राहिली आहे. दुपारच्या 17 पासून आपण पाहायला गेलं तर आजचा दिवस ज्या खेळाडूने गाजवला करंजे गावचे सुपुत्र निलेश भिलारे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळत आहे. समोर आपण पाहायला गेलं तर सचिन माने चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या लय मध्ये मात्र असताना मात्र पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या 2 षटक समाप्त झाल्यानंतर जाऊन पोहोचली आहे 34 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक. पहिला बॉल आपटलाय. बॉल आपटीबार पाहायला मिळाला पहिल्याच चेंडूवरती. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त उचडी घेतली या बॉलने. अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात.
निलेशच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळते. पहिला बॉल व्हाईट बॉल आलाय. यावेळेस थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. व्हाईट +1 2 धावा धाव फलकावरती येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. फुल टॉस बॉल होता. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. 9 सेकंडला डोक्याची घंटा आणि याही बॉल वरती मात्र 2 धावा होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. थोडस फास्ट घ्या. फास्ट क्रिकेट खेळा. 6:30 वाजलेत. बरोबर टायमिंग आपण घड्याळामध्ये पाहिलं तर 6:30 झालेत. यावेळेस बिग हिट आलाय. अमरच्या बॅट मधून मोठा ब्लास्ट येत असताना मात्र पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार. मिळतील धावा. 6 येतोय षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे यावेळेस चांगला बॉल. चांगला चेंडू तिथे पाहायला मिळाला. आखूड टप्प्याचा बॉल होता. दिशा देण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर आणखीन एक धाव कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळते. बाईच्या स्वरूपात मात्र ही धाव धावफलकावरती जरूर ऍड होईल. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 46 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचले. थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे मॅच मध्ये. पुढील मॅच ही 2 ओव्हरची असेल. पाटण वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये कराड फायटर्स. ही देखील मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. चला कॅप्टन यायचंय. टॉस घेऊयात आपण. टॉस करून घेतो. यावेळेस मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न झालाय. बॉल अगदी निघून जात असताना मात्र 4 धावांसाठी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉर्ट बॉल होता. पाठीमागे हुक केलाय. या बॉलला फिल्डर आहे त्या ठिकाणी फाईन लेग रिजन मध्ये. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न इथे होत असताना मात्र पाहायला मिळतोय आणि 3 धावा या बॉलच्या पाठीमध्ये कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळाल्यात. हो हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. यावेळेस लँड होईल का? हो झालाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. पहिली इनिंग समाप्त झाली. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 57 आणि विजयासाठी 58 धावांचं टार्गेट सेट केलंय. टीम मैत्री ग्रुप जावळी संघासमोर. चला 32 शिराळा. अमरदादा थोडंसं फास्ट घ्या कारण अजून एक मॅच बाकी आहे आणि आयोजकांचं म्हणणं आहे की आपण ती मॅच करणार आहोत, खेळवणार आहोत. त्यामुळे थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा आणि मॅच लगेच स्पीडअप करायची आहे. आयोजकांचं म्हणणं आहे की नेक्स्ट मॅच ही कंप्लीट करायचीच आहे. चला जावली टीम आपल्याला विनंती असेल आपण बॅटर लगेच पाठवा.
अजिंक्य गोळे आणि करण सुर्वे आणि गोलंदाजी मार्क वरती ओमकार. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये फिल्डर तैनात आहे तिथे. दुसरी धाव कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळते आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे कंप्लीट झाली आहे. ओहो, यावेळेस पाठीमागे हुक केला आणि बॉल चालला एकटप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चला थोडस स्पीडअप करा, मॅचला आपण गती देऊया, कारण बघा वेळेचा निर्बंध आहे आणि फ्लॅश लाईट मध्ये हा सामना मात्र पाहायला मिळतोय. तरी देखील क्रिकेट रसिक मायबाप मोठ्या संख्येने या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. भूमिपुत्र क्रीडांगणच हे असं आहे की या मैदानाची खासियत राहिली आहे. प्रत्येक प्रेक्षक वर्ग यावेळी शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पुल सक्सेसफुल होत असताना मात्र पाहायला मिळतोय बॉल सीमा पार, षटकार. चला स्पीडअप घ्या, मॅच कंटिन्यू करायची आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 12. या धावसंख्येवरती वेळेचा निर्बंध आहे. घड्याळामध्ये आपण पाहिलं की 6:38 झालेत. यावेळेस देखील आपण पाहायला गेलं तर ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता, टायमिंग झालं नाहीये. तिथे एक धाव कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळते सिंगल. टीमची धावसंख्या 13. या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे धावफलक. चार बॉलचा खेळ झालाय, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. ओमकारचा पुढचा बॉल. याही वेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर होत नाहीये, सिंगलच आली आहे. याही बॉलवरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 14. शेवटचा बॉल. शरीराचा वेध घेतलाय, ऑफ ट्रॅकर बॉल होता, टायमिंग झालं नाहीये. बाईच्या स्वरूपात मात्र ही डाव लेग बाईचा इशारा तिथे पंचाचा इथे पाहायला मिळतोय आणि टीमची धावसंख्या 15 म्हणजे येणारे 12 बॉल 43 धावांची गरज. 12-43. अमरदादा थोडस फास्ट घ्या, बघा वेळेचा निर्बंध आहे, नेक्स्ट मॅच आपल्याला खेळवायची आहे. अमर गायकवाड गोलंदाजी मार्क वरती मात्र पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती बिगिट करण्याचा प्रयत्न होता आणि पहिलाच बॉल सीमा पार इथे येतोय, षटकार. अमर वरती पहिल्या बॉल वरती आक्रमण केलंय, मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न होता आणि तो फटका अजिंक्य गोळेच्या पाठमधून अगदी बॉल सीमा पार, षटकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. कमबॅक करावं लागेल ओमकारला. हो पायावरती टाकलेला बॉल आणि त्याला पाठीमागे फ्लिप केलाय. अप्रतिम एफर्ट्स तिथे पाहायला मिळाले, जबरदस्त एफर्ट सचिन माने यांच्या माध्यमातून. आपल्या संघासाठी धावा रोखण्याचा प्रयत्न सचिन माने यांनी मात्र केला, कारण त्यांना माहिती आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. फ्लिप करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे
खेचण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि सचिन माने काय एफर्ट्स तिथे पाहायला मिळाले. हेलिकॉप्टर बाहेर काढण्याचा प्रयत्न. चला चौकार आला या ठिकाणी आणि आयोजकांनी सांगितलंय की नेक्स्ट मॅच होईल की नाही याच्यावरती थोड्याच वेळामध्ये ही मॅच संपल्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल. ही मॅच संपल्यानंतर त्यावेळेस देखील बॉल पाठीमागे चाललाय टर्नमॅन रिजन मध्ये आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. (43) 33 माफ करा 33 धावा विजयासाठी. हातेघर गावचे सुपुत्र अजिंक्य गोळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्याने मात्र चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पुढचा बॉल परत एक वेळा फ्लिप करण्याचा प्रयत्न. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल मात्र पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. पुन्हा टाकावा लागेल ओमकारला. 8 बॉल 24 धाबांची गरज आहे अजूनही. 8 चेंडू 24 हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मिडल ओव्हर मध्ये ओमकारला बोलवलं. अतिरिक्त धाव मात्र खर्च केले या बॉलवरती. पुढचा बॉल उचललाय बॉल उडवलाय यावेळेस आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आगीचे गोळे ज्या पद्धतीने मात्र फेकले जातात ना त्या पद्धतीने मात्र अजिंक्य गोळे बॅटिंग करतोय. काय फटका होता. ताकद होती नजाकत पाहायला मिळाली या फटक्यावरती आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी फेकून दिलाय. 7 बॉल 18 धावांची गरज. मॅच बनवली आहे परंतु पावसाची सुरुवात मात्र झाली आहे आणि जोरदार पावसाची हजेरी. सकाळपासून पाऊस नव्हता आणि आता मात्र पावसाची सुरुवात झाली आहे. पाहूयात ऑन साइडला पुन्हा एकदा वळवण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. फाईन लेग रिजन मध्ये फिल्डर आहे तिथे सचिन माने यांच्याकडनं चुकी झाली आहे परंतु एका धावेवरती समाधान मानलंय आणि तिथे आपण पाहायला गेलं तर स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न अजिंक्य यांचा मात्र पाहायला मिळेल. येणारे बॉल 6 आणि 17 धावांची गरज. 6-17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 6-17. चला अमरदादा थोडस फास्ट करा. थोडीशी घाई करायची आहे. शेवटच्या षटकासाठी अमर मराठी आलेत. 6 बॉल आणि 6-17चं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. हातेघर गावचे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्रायकर एंडला अजिंक्य गोळे. अमर मराठे यांचा पहिला बॉल. पहिलाच बॉल धीम्या गतीने टाकलाय आणि तिथे आपण पाहायला गेलं तर लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू मात्र पंचांचे हात समांतर. धावाले अवांतर. व्हाईट बॉलचा इशारा आणि अवांतर धावसंख्येने षटकाची केली आहे सुरुवात. येणारे बॉल 6 आणि धावांची गरज आहे 16. 6-16चं समीकरण. पुन्हा एकदा अमर समोर अजिंक्य. फुल टॉस बॉल होता आणि पंचांचा इशारा तिथे नो बॉल. पाऊस सुरू झालाय. बॉल हातातून स्किट होते. बॅट देखील तेवढीच हातातून स्किट होते. नो बॉलचा इशारा म्हणजे आता उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट असेल. जोरदार पावसाची हजेरी आणि रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं हे भव्य दिव्य आयोजन सकाळच्या 17 पासून आपण बघतोय. फ्री हिटचा बॉल आहे.
6 बॉल आता 15 धावांची गरज. फ्रीडची नामी संधी अजिंक्य गोळे सेकंड एंडला पाहायला मिळतोय. फ्रीडचा बॉल ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलंय. टप्पा पुढे ठेवला त्याच वेगाने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना मात्र पाहायला मिळाला. 5 बॉल आणि आता 15ची गरज. 5-15. हेलिकॉप्टर बाहेर काढण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप केलाय. 4 बॉल 15 धावांची गरज आहे. 4-15चं समीकरण. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 4 बॉल 14 धावांची गरज. फ्लिप करण्याचा प्रयत्न. पॉल पाठीमागे चाललाय. फिल्डर आहे. चांगला स्टॉप सचिन माने. परंतु अखेर काळ मात्र त्यांचे प्रयत्न पडतायत. गमी मिळते 4 धावांची हमी. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसवतोय. जाऊन पोहोचतोय 48. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. 3 बॉल 10 धावांची गरज आहे. 3-10चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 3 बॉल 10ची गरज असताना बॅटची कडा लागली आहे. चेंडू चाललाय थर्ड मॅनला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे होईल का? स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न. नॉट सेकंड एंडला चान्स आहे. रन आउट होत असताना मात्र बॅटर पाहायला मिळतोय. चला नवीन बॅटर पाठवा. एक धाव आली आहे आणि टीमची धावसंख्या मात्र 49. येणारे 2 बॉल आणि 9 धावांची गरज. अजिंक्य बेलोशे गाव रांजणी. 2 बॉल 9 धावांची गरज आहे. 2-9चं समीकरण. चला मॅचला थोडस स्पीडअप करायचं आहे. अजून एक मॅच बाकी आहे. बॅटची कडा जरूर लागली आहे. बॉल पाठीमागे जात असताना मात्र पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? चपळाई दाखवली आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना तिसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी धाव कंप्लीट होईल का? हो झाली आहे. जिथे एक धाव होती तिथे 2 धावा कंप्लीट केल्यात आणि टोटल 3 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 52. म्हणजे एक चेंडू 6 धावांची गरज. अजिंक्य बेलोशे गोल्डन षटकार ठोकतील का? कारण मगाशी कारनामा डॉन सुजित शेवाळेने करून दाखवला होता. 1 बॉल 6 धावांची गरज. भरपूर काही आज दिवसभरामध्ये घडलं गेलं. मॅच चुरशीच्या मात्र पाहायला मिळाला आणि ही मॅच देखील अतितटीचा सामना या पावसाच्या सरीमध्ये पाहायला मिळत आहेत. पावसाच्या सरी जोरात कोसळत आहेत. प्रत्येक जण मॅचच्या दिशेने मात्र पाहायला मिळतोय. प्रत्येकाच्या नजरा वळवल्या आहेत. त्यामध्ये मॅचच्या दिशेने 1 बॉल 6 धावांची गरज आहे. अजिंक्य की अमर दोन्ही ऑलराऊंडर खेळाडू आहेत. या मॅच मध्ये कोणता संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल? 1 बॉल 6 धावांची गरज. हो हो यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अमरने मात्र आपला अनुभव दाखवला आणि सामन्यामध्ये पकड निर्माण करून दिली आणि हा सामना आपल्या बाजूने वळवला आणि पुढील फेरीमध्ये 32 शिराळा टीम दाखल झाली आहे. वेल प्लेड. अभिनंदन.